नमस्कार. आपण पाहतात गाळीव इतिहास. मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आजचा आपला विषय आहे शिवरायाचा एक सेनापती इराणसह 8 देशाच्या सीमेवर लढून आला होता. निश्चित आपल्याला वेगळा विषय मांडेल. हे होत असताना सध्या आपण पाहतोय हा मार्च 2026 संपत आलेला आहे. अशा वेळेला जगाच्या या पूर्ण अस्मंतामध्ये एक नवीन संकट उभं राहिलं आहे. इस्रायल, अमेरिका, इराण यांचं घनघोर अशा प्रकारचे युद्ध चालू आहे. त्याचा झळा या पूर्ण असणाऱ्या जगाला पोचत आहेत. तर अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या तोंडामध्ये सतत नाव येतं इराणची खाडी वगैरे. मात्र ज्यावेळेस आपण पाहतो शिवरायांचा एक सेनापती या सर्व खाड्या पाहून तिथल्या परिसरामध्ये जाऊन 10 वर्ष त्या ठिकाणी राहून तिथं लढाई करून आलेला होता. तर याचं नाव होतं नेताजी पालकर. नेताजी पालकर या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहिलं आहे की नेमकं काय काय झालं. तत्पूर्वी आणखी पुन्हा विनंती करण्यात येते, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेताजी पालकर म्हटल्यानंतर या स्वराज्याचे सरनोबत कदाचित ते शिवरायापेक्षा वयाने मोठा असावेत. शहाजीराजांची सहकारी म्हणून शिवरायांच्या अनेक पत्रामध्ये त्यांचा उल्लेख काका म्हणून त्या ठिकाणी आलेला दिसतोय. शिवरायांकडे येण्यापूर्वी हे पालकर घराणं हे परंपरागत देशमुखीचं घराणं. सुरुवात यांची चौक या गावातून, म्हणजे जिथं आपल्याला कोकणातून झालेली दिसते. पुन्हा त्यानंतर हे पुढचं जे घराणं असेल किंवा पुढे यांचं जर मार्गाक्रमण बघितलं आपण तर दौंडजवळच्या करडे निमोने परगण्यातील काष्टी तांदळी म्हणजे तांदळी या ठिकाणी सुद्धा यांची मोठी जहागिरी होती. आज तांदळीला मोठा त्यांचा वाडाही त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. तर अशा रीतीनं ज्यावेळेस शिवरायाकडे आले त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की शिवरायाकडं 1661 पुरंदरची त्यांच्याकडं हवालदार किंवा तिथं असणारी त्यांच्याकडं किल्लेदारी होती. आणि अशाच वेळेला आपण पाहिलं आहे की याच वेळेला त्यांना 1661 या स्वराज्याचं सरनोबत म्हणून त्या ठिकाणी त्याची नियुक्ती झाली आहे. एवढंच नाही तर नेताजी पालकर म्हटल्यानंतर शिवरायांच्या ज्या एक पत्नी आहेत, काही जणांचं म्हणणं सगुणाबाई असतील किंवा पोतळाबाई, या पालकर घराण्यातील आहे. म्हणजे शिवरायांचे नुसते सेनापती नाहीत तर शिवरायांचे हे व्याही पण त्या ठिकाणी लागतात. आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की त्यांच्याच नात्यातली मुलगी, म्हणजेच हे डबल नातं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे. म्हणजे नेताजी पालकराच्या घरामध्ये शिवरायांची एक मुलगी दिली आहे आणि पालकरांची जी काही एक कन्या होत्या किंवा त्यांची जी असणारी नात्यातली भाऊकीतली एक मुलगी जी असेल ती शिवरायांच्या पत्नी, म्हणजेच अतिशय जवळचं नातं. अनेक असण्या प्रकरणामध्ये या नेताजी पालकरांनी निवाडाही केलेला आपल्याला दिसतोय. याच्यावरनं त्यांचं अधिष्ठान त्या ठिकाणी लक्षात येतंय. तळबीडची असणारी पाटीलकी सुद्धा शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती. यामुळं नेताजी पालकरांचं जे काही स्थान असेल किती वरच्या लेवलचं होतं, वरच्या दर्जाचं होतं हे आपल्याला दिसतंय. नेताजीचा जर पराक्रम आपण पाहायचा झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल अफजल खान प्रकरण असेल, शाहिस्तेखानाची झालेली स्वारी असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल कदाचित, त्यानंतर उमरखिंडीतले युद्ध असेल. अशा महत्वाच्या शिवरायांच्या सर्व मोहिमामध्ये नेताजी पालकरांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि त्यानंतर आपण पाहिलं की इथं ज्यावेळेस मिर्झारेजे जयसिंह जे औरंगजेबाचे सेनापती आहेत ते चालून आलेले होते आणि पुरंदर या ठिकाणी जे काही युद्ध झालं, पुरंदरच्या युद्धामध्ये प्रथमच शिवरायांना मोठी अशा प्रकारची हार पत्करावी लागली. आणि हार पत्करल्यानंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवरायांनी इथं हार पत्करल्यानंतर मोगलांच्या वतीनं लढण्याकरता, म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला की त्या ठिकाणी त्यांनी स्वतः संमती दिलेली आहे. छत्रपती संभाजीराजांना, म्हणजे संभाजीराजांना, युवराज संभाजीराजांना मोगलांची 50,000 मनसबदारी दिली आणि स्वतः आता शिवाजी महाराज आदिलशहाच्या विरोधात लढण्याकरता मोगलांना जाऊन त्या ठिकाणी सामील झालेले त्या सैन्यामध्ये. आणि अशा वेळेला ही जी फौज होती, मिर्झाराजे जयसिंग असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सेनापती नेताजी पालकर ह्या संयुक्त फौजेने विजापूरचा त्या ठिकाणी मोहीम हाती घेतली. मात्र त्यांना कळून चुकलं की आता शिवाजी महाराज हरलेले आहेत. अशा वेळेला नेताजी पालकर हे आदिलशहाला जाऊन त्या ठिकाणी मिळाले. म्हणजे शिवरायांच्या विरोधात त्यांनी खऱ्या अर्थाने बंडखोरी केली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. 12 लाखाचं त्यांना त्या ठिकाणी जहागिरी वगैरे मिळाली. आणि त्यानंतर नेताजी पालकर शिवरायांना सोडून गेल्यानंतर नेताजी पालकरांनी आदिलशहाच्या वतीने मोगली जो फौज होती किंवा मोगलावर हल्ला करायला त्यांनी सुरुवात केली. आणि अशा वेळेला औरंगजेबाचा एक सेनापती मिर्झाराजे जयसिंह ज्यांनी या शिवरायांना हरवलं, त्यांचा एक सेनापती इथं भयंकर धुमाकूळ घालतोय हे त्यांना दिसलं. त्यावेळेला गोड बोलून या नेताजी पालकरला या मिर्झाराजे जयसिंहांनी
मोगलांच्या गटाकडे त्या ठिकाणी वळवलेलं आहे. अशा वेळेला त्यांना पंचहजारी मनसबदारी त्या ठिकाणी देण्यात आली, जी काही अनेक जागीरं त्या ठिकाणी देण्यात आल्या. दरम्यानच्या कालखंडामध्ये शिवरायांचा आपण आढावा घेतला तर त्यावेळेला पुरंदरच्या तहाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आता औरंगजेबाचा जो राज्यारोहण समारंभ आहे तर त्याला उपस्थित राहण्याकरता आग्र्याला त्या ठिकाणी गेले आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये किंवा आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये अडकून पडले. कथा दोन वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या की इथं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि इथं त्यांचाच एक सेनापती जो त्यांच्याकडून फुटून गेलेला आहे मुघलाकडे, तो आता मुघलांच्या वतीने इथं लढतोय. त्याचा मुक्काम त्यावेळेला बीड जिल्ह्यातल्या धारूरच्या किल्ल्यामध्ये पडलेला होता आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठून निघून गेले. औरंगजेबाला वाटलं की आता शिवाजी महाराज गेले म्हटल्यानंतर आता आपल्याला सोडणार नाही आणि ते जाऊन आता दक्षिणेमध्ये धुमाकूळ घालतील, म्हणून त्यांचा निरोप आला मिर्झाराजा जयसिंहाला की इथं काहीतरी होण्याच्या अगोदर जो नेताजी पालकर त्यांचा सेनापती आहे त्याला अटक करावी. आणि त्यामुळं नेताजी पालकरांना त्या धारूरच्या किल्ल्यामध्ये अटक करण्यात आली आणि अटक करून त्यांची रवानगी आता आग्रा किंवा दिल्ली या ठिकाणी औरंगजेबाकडे करण्यात आली. औरंगजेबाकडे केल्यानंतर खऱ्या अर्थानं हे विचित्र दिसतं आपल्याला की आपल्याकडे आलेला एक सेनापती आहे, शिवरायांच्या भीतीनं त्याला वाटतंय की हे दोघं एक जर झाली, कारण का गनिमी काव्यामध्ये छत्रपती शिवरायाच्या हाताला म्हणजे तोडीस तोड असणारा दुसरा सेनापती होता, त्याचं नाव होतं नेताजी पालकर. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की त्यांना प्रति शिवाजी म्हटलं जात होतं. मग हा जर सेनापती शिवरायांना मिळाला तर आपलं काय खरं नाही, आणि म्हणून त्यांना आता त्रास द्यायला सुरुवात केली. एवढंच नाही तर जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर केलं आणि धर्मांतर करून त्यांची पुन्हा एकदा सुनता केली, म्हणजे पुन्हा एकदा त्यांचे मुस्लिम पद्धतीने विवाह करून दिले आणि सुनता सुद्धा घडवून आणली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चुलते कोंडाजी यांचा सुद्धा त्या ठिकाणी धर्मांतर करण्यात आलं आणि धर्मांतर करून आता त्यांना माहीत आहे की जर आता आपण या असणाऱ्या नेताजी पालकरला इथंच ठेवलं तर पुन्हा काहीतरी प्रसंग ओढावतो. कारण का आपण एक बघितलं होतं आत्ताच अंदाज, म्हणजे मागच्या छत्रपती शिवाजी महाराजाला इथं अटक करून ठेवली आणि कसे निघून गेले. त्यामुळं या नेताजी पालकराच्या विरोधात या औरंगजेबानं एक फार मोठ्या अशा प्रकारचं षडयंत्र रचलं किंवा मोहीम ठेवली आणि त्यानुसार नेताजी पालकरांची रवानगी आता जवळपास 1,500 किलोमीटर दूर वायव्य प्रांत ज्याला आपण औरंगजेबाच्या ताब्यात होता, काबूल कंदाहार, त्या ठिकाणी करण्यात आले. आता त्या ठिकाणी रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडं ही घटना आहे 1666ची. आता काबूल कंदाहार म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की आज इराकचा जो भाग आहे तिथला, अफगाणिस्तानचा जो भाग आहे, तर अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आल्यानंतर तिथं त्यांना काबूल, बदक्षान असेल, बल्क आहे, घोरबंद आहे आणि पंचशीर, तर ह्या जो पंचशीर असतील तर या भागामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. आणि या भागाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे चित्रामध्ये दिसणारे आपण जर भाग बघितले तर इथं जर त्यांना जात असताना त्यावेळेस पाकिस्तान भले आपल्याकडे असेल, मात्र त्यांची रवानगी करत असताना त्यांना पाकिस्तान, पेशावर म्हणजेच दिल्ली वगैरे असं करत करत त्यांना त्या ठिकाणी जावं लागलेलं आहे. तर आजचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय एका बाजूला घोरबंद जो भाग आहे त्याच्या बाजूला इराण आहे, वरचा जो बल्ख नावाचा भाग आहे त्याच्या बाजूला तुर्कमेनिस्तान आहे, बदक्षणचा जो भाग आपण बघितला तर तिथं उझबेकिस्तान आहे, उझबेकिस्तानच्याच बाजूला मंगोल आहे, त्याच्याच पलीकडच्या बाजूला रशिया आहे आणि बदक्षणच्याच बाजूला आपण जर बघितलं असेल चीन त्या ठिकाणी लागतोय. तर अशा वेळेला खाली आपण आलो तर ताजिकिस्तान आहे आणि पाकिस्तान तर आपल्या त्यावेळेस सोबतच होता. तर असे जवळपास 8 जे काही हे जे भाग होते किंवा 8 प्रदेश जे होते, 8 आजचे देश आहेत, तर या भागामध्ये त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली. पंचशीरचा ज्यावेळेस आपण भाग घेतो तर हा पंचशीर म्हणजेच काय आहे की जिथं तालिबानचं वर्चस्व आहे, ज्याने तालिबान निर्माण केला, तर त्या अहमद शाह मसूरचा हा भाग म्हणजेच पंचशीरचा भाग. पंचशीरच्या असणाऱ्या तिथं असणारी जी व्हॅली ज्याला आपण म्हणतो, अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास, तिथूनच हे चंगीज खान असेल, तिथूनच हे मंगोल वंशी जे होते या भागातूनच या दिल्लीकडे पुन्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये आलेले दिसतात आपल्याला. आणि हा भाग जर आपण अडवला तर आपल्याला परकीय आक्रमण त्या ठिकाणची होणार नाहीत याची जाणीव या औरंगजेबाला झाली होती आणि म्हणून या तोफेच्या तोंडावर घालण्याचं काम त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस 8 ते 10 वर्ष त्या ठिकाणी या
नेताजी पालकरला ठेवल्यानंतर नेताजीनं खंड अतिशय मजबूतपणे त्या ठिकाणी लढवली. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्याला पश्चाताप व्हायला लागला होता. कदाचित एकेली बातमी गेली असेल, छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून गेले आहेत, त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे, या बातम्या गेल्या. आणि म्हणून निकोलाय मनुची स्टोरी ऑफ मोगल नावाच्या पुस्तकामध्ये निकोलाय मनुची, इटालियन जो प्रवासी आहे, डॉक्टर आहे, त्यानं लिहून ठेवलंय की नेताजी पालकरनी तिथून निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला होता. भलेही त्याच्यासोबत स्वतःचा बायका मुले सर्व कबिला होता, मात्र तरी सुद्धा निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला. तो पकडला गेला आणि हाल हाल त्या ठिकाणी त्यांचे करण्यात आले. पुन्हा एकदा तो कामाला लागला. चूक त्यानं औरंगजेबाला सांगितलं, चूक झाली. पुन्हा विश्वास संपादन त्या ठिकाणी केला आणि विश्वास संपादन करून नेताजी पालकर यांनी सांगितले की आता मला इथून बदली करा. जवळपास 10 वर्षांनंतर या आत्ताच सांगितलेले इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान असेल किंवा चीन आहे, पाकिस्तान असेल, या सर्व प्रांतामध्ये जवळपास 8 प्रांत बाजूला लागत आहेत. इथं लढलेला हा वाळवंटात लढलेला हा मराठ्यांचा सेनापती 10 वर्षानंतर पुन्हा परत आला. त्याच्या मनामध्ये काय शिजत होतं ना त्याच्या घरच्याला माहीत आहे, ना औरंगजेबाला माहीत आहे. इथं आल्यानंतर त्यानं सांगितलं की आता या शिवरायांचा बंदोबस्त करण्याकरता जी फौज जाते तिथं माझी नियुक्ती व्हावी. 10 वर्ष झाली आहेत. त्याला वाटलं की आता हा कशाला फुटतोय, हा पक्का मुस्लिम या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्यावेळेस दिलेर खानाच्या नेतृत्वाखाली औरंगजेबानं दक्षिणेची मोहीम आखली, त्याच्यामध्ये तो आलेला आहे. आणि आल्यानंतर जसं का बऱ्हाणपूर येत आहे, त्याला लक्षात आलं की ही मराठी माती आहे. बऱ्हाणपूरला आल्याबरोबर त्यानं घोड्याला टाच मारली. आपल्या मातीचं जी माती असेल त्याला उजमळून त्या ठिकाणी यायला लागले आणि धावत धावत त्यानं शिवराय गाठले. रायगडाला आला, माफी मागितली आणि पुन्हा एकदा विनंती केली की माझं चुकलं होतं. बघा, 10 वर्षानंतर मुस्लिम झालेला हा शिवरायांचा सेनापती पुन्हा स्वराज्यात परत आला. महाराजांनी त्याचं धर्मांतर करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलं आणि पुन्हा दाभोळ वगैरे प्रांतामध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पुन्हा जी काही त्यांची मोहीम होती, अनेक मोहिमेमध्ये भाग घेतला. म्हणजे शिवरायांच्या नंतर संभाजीराजांच्या मोहिमेमध्ये सुद्धा त्यानं भाग घेतलेला आपल्याला दिसतोय. तर असा हा जो सेनापती होता, त्यांचं निधन पुन्हा आपण पाहिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी झाले. तामसा या ठिकाणी त्यांची छान अशा प्रकारची समाधी सुद्धा आहे. ती दुर्लक्षित होती, मात्र आता तिथं फार मोठ्या अशा प्रकारचं कामही चालू आहे. तर एकंदर आजचा आपला विषय जो होता की नेताजी पालकर, जो औरंगजेबानं जबरदस्ती धर्मांतर त्याचं केलं होतं, काबूल, कंधार, इराणच्या पलीकडे असणाऱ्या किंवा इराणच्या सीमेलगत असणाऱ्या या पूर्ण प्रांतामध्ये, वाळवंटामध्ये लढून आला होता. ही घटना मित्रांनो आहे 400 वर्षापूर्वीची. वेगळी घटना, वेगळं अशा प्रकारचं विश्लेषण नेताजी पालकर आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडा. पुन्हा विनंती आपल्याला की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. खूप छान व्हिडिओ आपले रोज येत असतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा गाळीव इतिहास.